सर्वांना नमस्कार. अमर मानसी लव्ह स्टोरीचे 6 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया त्या सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमरनं आलिशाला जबरदस्ती मंदिरात नेली आणि तो तिच्यासोबत लग्न करत होता. मंगलाष्टिका सुरू झाल्या. आता पुढे आलिशा घाबरली होती. अमर तिचं काहीच ऐकत नव्हता. आता थोड्याच वेळात त्यांचं लग्न होणार. मग काय होईल असा ती विचार करत होती. आणि इतक्यात मंदिरासमोर पोलिसांची गाडी आली आणि गाडीतून पोलीस खाली उतरले. त्या पाठोपाठ एक व्यक्तीसुद्धा खाली उतरली. त्या व्यक्तीला पाहून अमर फार शॉक झाला, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती राजलक्ष्मी, त्याची आई. आणि तिला पाहून आलिशाच्या जीवात जीव आला. आणि अमर मात्र काहीसा गोंधळला होता. आणि तो आधीच आईवर कालपासून चिडला होता. ते आणखीन नाराज झाला. पोलीस त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा, बंद करा हे सगळं. आणि अमरच्या लक्षात आलं की हे पोलीस कशासाठी आले आहेत. अमर त्यांना न घाबरता म्हणाला, का? हे लग्न आम्ही आमच्या मर्जीने करतोय. आम्ही दोघेही सज्ञान आहोत, मग अडचण कुठे आहे? पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, हे तुम्ही नका सांगू, खरं काय आहे ते आम्ही यांनाच विचारू. असं म्हणून त्यांनी आलिशाला विचारलं, मॅडम, हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने करत आहात का? आता तिने एकदा अमरकडे पाहिलं तर तो तिला डोळ्यांनीच हो म्हण असं खुणवत होता. मग तिनं राजलक्ष्मीकडे पाहिलं. राजलक्ष्मीनं सुद्धा तिला डोळ्यांनीच खुणावलं आणि डोळे मिटले. इशारा करून म्हणाली, घाबरू नको आलिशा, तू खरं तेच बोल. तो तुला काहीच करणार नाही. त्याला घाबरायची तुला गरज नाही. मी आहे तुझ्यासोबत. आणि हे ऐकून अमरला धक्का बसला. आलिशाची आणि आईची ओळख कशी काय झाली? त्या दोघी एकमेकांना कशा ओळखतात हे त्याला समजत नव्हतं, कारण अमरने तर आईसमोर फक्त आलिशाचं नाव घेतलं होतं. तिचा फोटो वगैरे काहीच दाखवलं नव्हतं. आणि आई इथे अचानक पोलिसांना घेऊन कशी काय आली? तिला इथला पत्ता कोणी दिला? आणि मी लग्न करणार आहे आलिशासोबत हे फक्त मलाच माहीत होतं. असे एक ना अनेक प्रश्न अमरच्या डोक्यात चालू होते. पोलिसांनी पुन्हा एकदा आलिशाला विचारलं, मॅडम, हे लग्न तुम्ही मनापासून करताय का? तसं असेल तर आम्ही काही करू शकत नाही. आणि आलिशा पुन्हा एकदा अमरकडे बघत म्हणाली, नाही, त्यानं मला जबरदस्ती इथं आणलं आहे आणि लग्न कर म्हणून दबाव आणत होता. त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला मलाही सोडायचं नाही. आता हे सगळं ऐकून अमर आलिशावर चिडला. आणि ती असंही बोलू शकते, तेही चक्क पोलिसांसमोर, हे त्याला पटत नव्हतं. ही तीच आलिशा आहे ना नक्की, जी माझ्यावर प्रेम करत होती? अशी शंका त्याला आली. आणि पोलीस म्हणाले, मिस्टर अमर, हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा. मिसेस राजलक्ष्मी सरदेशमुख यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे की मिस्टर अमर, तुमचं पहिलं लग्न झालं असताना तुम्ही हे दुसरं लग्न करत आहात. तुम्हाला हे लग्न करता येणार नाही. हा कायद्याने गुन्हा आहे. पहिली बायको असताना सुद्धा तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही. आता अमरचा नाईलाज झाला होता. तो फक्त हतबल होऊन शांत उभा राहिला होता. आणि इन्स्पेक्टर आलिशाकडे पाहून म्हणाले, तुम्हाला यांच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे का? तुम्हाला यांनी किडनॅप केलं म्हणून? आणि हे ऐकून अमर हादरला. आता आलिशा खरंच कंप्लेंट करेल की काय? किंवा तिनं असं केलं तर त्याची खूप बदनामी होणार होती. त्याचं सगळं करिअर बर्बाद होईल अशी भीती आता त्याला वाटत होती. कारण आत्तापर्यंत ती त्याच्यावर प्रेम करत होती. तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तो हॉटेलवर सुद्धा नेत होता आणि इच्छा पूर्ण करत होता. आणि त्याला वाटलं आताही तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केल्यावर ती तसंच इमोशनली त्याच्याशी अटॅच होईल. झालं गेलं विसरून जाईल आणि त्याची होईल. पण आता आलिशा त्याच्या विरोधात बोलत आहे हे ऐकून तो थोडासा हादरला होता. आणि नक्कीच आईची तिला साथ होती हे अमरला कळलं होतं. आलिशा कंप्लेंटही करू शकते त्याच्या विरोधात हे त्याला पटलं होतं. आणि आलिशा म्हणाली, नाही, मला तक्रार नाही करायची, पण मला याच्यापासून भीती वाटते की पुन्हा यानं असं काही केलं तर काय होईल. कारण माझंही आता लग्न जमलं आहे आणि मला त्याच्यापासून संरक्षण मिळावं. आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो. त्यानं तिथं काही केलं तर? आता हे सगळं ऐकून अमरला अजिबात समजत नव्हतं की हे कसं झालं आणि काय होत आहे. तर फक्त स्तब्ध उभा राहून सगळं ऐकत होता. मग इन्स्पेक्टर म्हणाले, मिसेस राजलक्ष्मी सरदेशमुख,
आम्ही मिस अलिशाला घेऊन जातो आहे. राजलक्ष्मी म्हणाली, ठीक आहे. मग अलिशा पुन्हा मंदिरामागच्या रूममध्ये कपडे चेंज करायला गेली आणि इन्स्पेक्टर राजलक्ष्मीला म्हणाले, तुम्हाला तुमची तक्रार मागे घ्यायची आहे का? तसं असेल तर पोलीस स्टेशनला येऊ शकता. राजलक्ष्मी म्हणाली, नाही इन्स्पेक्टर, मला माझ्या मुलाविरुद्धची तक्रार मागे घ्यायची नाही आणि तो पुन्हा असं काहीतरी करेल. माझा त्याच्यावर विश्वास नाही, म्हणून मी तक्रार मागे घेणार नाही इतक्यात. हे ऐकून अमरला आईचा आणखीन राग आला. ठीक आहे मिस्टर अमर, पुन्हा असा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते, असं म्हणून पोलीस अलिशाला घेऊन गेले. राजलक्ष्मी अमरच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, अमर घरी चल. अमर आता काहीसा घाबरला सुद्धा होता आणि खजीलही झाला होता. राजलक्ष्मी अशी अचानक त्याच्यासमोर येईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कालच त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. अमर तिला नको नको ते बोलला होता. ती अजूनही तशीच आजारी होती, ताप होता अंगात. पण काही वेळापूर्वीच आलिशाचा तिला मेसेज आला की अमर तिला या मंदिरात घेऊन आला आहे लग्न करण्यासाठी. आलिशाने हा मेसेज कपडे चेंज करण्यापूर्वी रूममधून केला होता आणि राजलक्ष्मीने जराही वेळ न लावता ताबडतोब पोलिसांना फोन करून अशा प्रकारे हे लग्न थांबवलं होतं. तीही आजारी होती, पण तरीही मानसीसाठी तिच्यावर होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी सगळं बळ एकवटून इथं ती आली होती. आता दोघेही घरी येतात. तिला पाहून मानसी म्हणाली, आई, अहो आजारी असताना तुम्ही कुठे गेला होता, तेही मला न सांगता. तुम्हाला काही झालं तर? आणि पाठीमागून येणारा नवरदेवाच्या वेशातल्या अमरला पाहून ती थोडीशी धक्का बसून हादरली आणि तो घरात आल्या आल्या राजलक्ष्मीनं अमरच्या एक जोरात कानाखाली वाजवली. मानसीला आणि अमरला खूप मोठा धक्का बसला. थरथरत्या अंगानं आई म्हणाली, तुला लाज नाही वाटत हे असं करायला? हेच संस्कार केलेत का मी तुझ्यावर? अरे कुठे तो सागर आणि कुठे तू? आईबाबांच्या शब्दासाठी जीव घाण टाकायला तो सुद्धा मागे पुढे बघत नव्हता. आणि तू आमच्या नावाला कलंक फासायला निघालास. तुला मुलगा म्हणायची लाज वाटते मला. काय कमी आहे मानसीमध्ये सांग ना. एक तरी कमी दाखव तिच्यात. कशी दाखवशील? तिच्याकडे कधी नजर उचलून बघितलंस का तू लग्न झाल्यापासून? तिच्यातलं चांगलं काय वाईट काय तुला दिसणारच नाही. लग्न झाल्यापासून एका शब्दाने तू तिची चौकशी केलीस? नाही केलीस. का नाही आवडत तुला ती? आणि अमरसुद्धा चिडून म्हणाला, आई, मी तुला या आधीच सांगितलं आहे, मी तिला बायको मानणार नाही. मी या लग्नात पुढे जाणार नाही. राजलक्ष्मी म्हणाली, पण का? तो म्हणाला, कारण माझं आलिशावर प्रेम आहे. किती वेळा सांगू? आणि ती फक्त मनानेच नाही तर शरीराने सुद्धा आम्ही एक झालो आहे. आणि हे ऐकून मानसीने धक्का बसून जवळच्या डायनिंग टेबलला आधारासाठी पकडलं. आलिशाचं आणि अमरचं नातं खरंच इतकं पुढे गेलं होतं आणि अमर म्हणून तिला विसरू शकत नव्हता हे आता मानसीला कळलं. तशाही अवस्थेत ती अमरच्या बाजूने विचार करत होती. इतक्या कमी वेळात जर सागर तिला इतका आवडू शकतो तर अमरला इतकं पुढं गेल्यानंतर आलिशाला कसं सोडू वाटेल? राजलक्ष्मी चिडून म्हणाली, पण ती मुलगी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. तिचंही लग्न जमलं आहे. तिलाही सुखी राहू दे आणि तूही तुझ्या संसारात सुरुवात कर. तो म्हणाला, मी फक्त आलिशासोबत सुखी राहू शकतो. राजलक्ष्मी म्हणाली, एक लक्षात ठेव, तुझ्यापासून मानसी सुखी होणार नसेल तर तुलाही सुखी राहण्याचा काहीच अधिकार नाही. आणि मानसी आता हादरली होती. ती पुढे होऊन म्हणाली, आई, असं नका म्हणू. तुम्ही आई आहात त्यांची. आपल्याच मुलाला असा श्राप नका देऊ. राजलक्ष्मी मानसीला बाजूला सारत म्हणाली, बघितलंस, अशी आहे ही. तू तिला किंमत देत नसला तरी तुझाही विचार करते ती. अमर म्हणाला, आलिशासुद्धा तितकीच चांगली आहे. ती सुद्धा सगळ्यांचा विचार करते. राजलक्ष्मी म्हणाली, आलिशा चांगली आहे, मानसीही चांगली आहे, म्हणून सगळ्यांसोबत तू लग्न करशील का? कृष्णाचं सुद्धा राधेवर प्रेम होतं. ती सुद्धा चांगली होती, पण त्यानं लग्न नाही केलं तिच्याशी. आणि प्रत्येक प्रेमाचा शेवट लग्नच असतो असं नाही. ती तुला विसरायला तयार आहे. मग तू का नाही तिला विसरत? ती तुझ्या घरच्यांचा विचार करते, मानसीचा विचार करते, परकीय असूनही. पण तू पोटचा असून असा वागतोस. अजून किती यातना देशील? आणि आता अमर म्हणाला, म्हणजे तू आणि आलिशा भेटला होता. हे सगळं तुला कसं माहीत? हे खरं आहे ना? राजलक्ष्मी म्हणाली, हो, भेटलो आहे आम्ही दोघी. आणि आजही तिनंच मला फोन करून सांगितलं की तू तिला लग्नासाठी मंदिरात घेऊन गेला आहेस. आता या मायलेकरांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. ती म्हणाली, अमर, तुला जर तुझं सुख शोधायचं असेल तर मानसीमध्ये शोध, बाहेर कुठेही नाही.
अमर म्हणाला, ही काय जबरदस्ती आहे? मी आता लहान नाही जे मला मारून ओरडून गप्प करशील. मला फक्त आलिशाच हवी आहे. मानसीला आता कळत होतं की अमर आलिशासाठी किती जास्त पॉझिटिव्ह आहे आणि टोकाचा हट्टी. लग्नाच्या आधी तिच्याशी गप्पा मारणारा आणि हळद घेऊन आलेला अमर हा तो नाहीच असं मानसीला वाटत होतं. तो अमर फार खेळकर, हसऱ्या स्वभावाचा, मस्करी करणारा, चंचल, आणि हा अमर हट्टी, रागीट आणि हेकेखोर होता. या लग्नामुळे तो पूर्ण चेंज झाला होता असं तिला वाटलं. आता मानसीसुद्धा त्या दोघांमध्ये बोलत म्हणाली, आई, मीच त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला हवं ते करू शकता. माझ्या त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. त्यांना करू दे दुसरं लग्न. राजलक्ष्मी म्हणाली, तुझ्या अपेक्षा नसतील, पण आमच्या अपेक्षा आहेत आमच्या मुलाकडून. आम्हाला घराण्याचा वारस हवा आहे, तोही फक्त तुझ्याकडून. अमर म्हणाला, आई, असं काय आहे हिच्यात जे तू तिला इतकं डोक्यावर चढवून ठेवलं आहेस? वारस तर मी तुला आलिशाकडून सुद्धा देऊ शकतो. अगं, हिच्या पायगुणामुळे दादा गेला. तू ते विसरलीस का? लोक म्हणतात ते खरंच आहे की ही पांढऱ्या पायाची आहे, असं अमर म्हणाला आणि राजलक्ष्मीने अमरच्या आणखीन 2 कानाखाली दिल्या. आणि हे पाहून आता मानसी रडायला लागली. तिला अमरचं बोलणं खूप मनाला लागलं होतं आणि तिला खरं तर अमरविषयी वाईटसुद्धा वाटत होतं. पण ती काय करणार? राजलक्ष्मीनं आता कडक लक्ष्मीचं रूप धारण केलं होतं. ती कोणाचंच ऐकणार नव्हती. मानसीसमोर अमरचा खूप मोठा अपमान झाला होता आणि तो चिडून तसाच घराच्या बाहेर गेला. आणि मागे मनावर ताण येऊन राजलक्ष्मीला चक्कर आली. मानसीने तिला सावरलं आणि खुर्चीत बसवली. राजलक्ष्मी आता हतबल झाली होती. ती रडत होती. ती मानसीला म्हणाली, मी काय करू ग? त्याचं मन कसं वळेल तुझ्याकडे? मला काही कळत नाही. तो तुझ्याकडे बघायलाच तयार नाही. मानसी म्हणाली, आई, मी आता माझ्या नशिबाशी समझोता केला आहे. मग तुम्ही का वाईट वाटून घेत आहात? तुम्हाला त्रास नका करून घेऊ. मला नाही त्रास होत आता याचा. राजलक्ष्मी म्हणाली, हे फक्त तुझं बोलणं झालं, पण तुला होणारा त्रास मला दिसतो. खरंच आज मी हे मान्य करते की हे लग्न करून मी चुकले. माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची माती झाली. मी उगीच हट्ट केला तुझ्या आणि अमरच्या लग्नाचा. मानसी राजलक्ष्मीला म्हणाले, आई, आपण फक्त निमित्त असतो. करता करविता तो वरचा असतो. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. माझ्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार आहे. ते कोणीही बदलू शकत नाही. ना तुम्ही, ना मी, ना अमर. आणि एक सांगू आई, लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्ही राग नका मानू, पण असं जबरदस्ती करून प्रेम नाही हो मिळवता येत. आणि नशिबापेक्षा जास्त वेळेच्या अगोदर कधीच कोणाला काही मिळत नाही. त्यामुळे जर माझ्या नशिबात असेल आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मला माझं सुख मिळेल, आणि जर ते माझ्या नशिबात नसेल तर ती वेळसुद्धा येणार नाही. मानसीचा या समजूतदार बोलण्यावर राजलक्ष्मी कसनूस हसून म्हणाली, बघ, किती नशीबवान आहे अमर तुझ्याशी लग्न झालं म्हणून. पण तो मूर्ख तर कस्तुरी मृगाच्या शोधात जंगलभर धडपडणाऱ्या हरणासारखा बाहेर भटकत आहे. पण त्याला हे कळत नाही की तो कस्तुरी सुगंध तर त्याच्या आतमध्येच आहे, त्याच्या घरात आहे, जी तू आहेस. मानसी हसून म्हणाली, माझी कस्तुरी तर तुम्ही आणि बाबा आहात. चला उठा बरं. असं म्हणून तिनं एक नजर अमर गेला त्या दिशेने टाकली, कारण आता तिला त्याची काळजी वाटत होती.